नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे रेसिपीज आहेत, त्याची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जरूर चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. एखादी रेसिपी तुम्हाला आवडल्यास इतरांना शेअर करा, रेसिपीला लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. चला, आज बनवणार आहे डोसे. तर डोस्याचं पीठ बघा किती फुलून आलेलं आहे. हे अगदी अर्ध्यापेक्षा कमी हे होतं, कारण ह्याचं बॅटर चॅनलवरती मी दिलेलं आहे कसं बनवायचंय. तरी सुद्धा मी आता इथे सांगते की मीडियम साईजच्या वाटीने 2 वाट्या तांदूळ कुठलेही घ्या. 2 वाट्या तांदूळ घेतलेले. त्याच वाटीने मी पाव वाटी फक्त मी घेतलेली होती इथे उडीद डाळ साल काढलेली, आणि 1 टीस्पून मी मेथी दाणे याच्यामध्ये घेतलेले होते. आणि ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे कांदा पोह्यांसाठी आपण जे पोहे खातो ते पोहे भिजून आणि ह्याच्यामध्ये इन्स्टंट धुतले, आणि जेव्हा हे बॅटर आपल्याला तयार करायचं तेव्हा मी ते त्याच्यामध्ये वाटलेले आहेत. तेवढ्याच ह्याच्याने आपलं हे पीठ खूप जास्त फुलून येतं. तर इथे जवळून तुम्ही बघा, ह्याचं फर्मेंटेशन खूप चांगलं झालेलं आहे. याच्यासाठी आपल्याला दुसरं काहीही करायची गरज पडत नाही. मेथीच्या दाण्यांमुळे आपलं हे फर्मेंटेशन खूप छान होतं. हे बघा, ह्याच्यावरून तुम्ही बघू शकता की बॅटर किती कमी होतं, पण हे किती फुलून आलेलं होतं. हे बघा, सोडा वगैरे घालण्याचं काम पडत नाही. आता फक्त मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे आणि इन्स्टंट हे डोसे आपले करायला घेणार आहे. तर आजची रेसिपी आहे डोसे आणि खोबऱ्याची चटणी मला करायची आहे. तर आता इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. तर एवढ्या सगळ्या याच्यामध्ये मला मीठ घालायचं नाहीये, कारण जेवढे मला डोसे बनवायचे आहेत तेवढंच मी फक्त बॅटर बाजूला काढणार आहे. किंवा संपूर्ण मला जेव्हा यूज करायचं असेल तेव्हा मी त्याच्यामध्ये संपूर्ण मीठ घालणार आहे. अगोदरच मीठ मी घालणार नाही. तर मला जेवढं हवं तेवढंच मी इथे काढून घेणार आहे आणि त्यामध्येच इथे मीठ घालायचं आहे. एवढा बॅटरनं मला वापर करायचा आहे. ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. तर आता मीठ थोडंसं विरघळते तोपर्यंत बघा, इथे मी खोबरं घेतलेलं आहे. जेवढी तुम्हाला चटणी बनवायची आहे तेवढी तुम्ही घ्या. तर इथे मिरच्या मी घेतलेल्या आहेत. एक तिखट आहे, जाड्या मिरच्या आहेत ह्या, तर लांब आणि मोठ्या अशा. तर हे तिखट आहे, तरी सुद्धा 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडासा आल्याचा तुकडा आहे आणि एवढं खोबरं आहे. चवीपुरतं मीठ घेणार आहे आणि आपल्याला ही चटणी वाटायची. चवीपुरतं घ्यायचंय मीठ. 1 टीस्पून मी इथे साखर घेते. चला, तर इथे चटणी आपली तयार झालेली आहे. एवढी घट्ट मी ठेवलेली आहे. याला तडका वगैरे तुम्ही देऊ शकता, कढीपत्त्याचा वगैरे. तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे. तडका तुम्ही इथे देऊ शकता, पण इथे मी तडका वगैरे देणार नाही, कारण जेवढं डोस्यामध्ये तेल जातं ते माझ्यासाठी पुरेसं आहे. तर मी म्हणून इथे तडका वगैरे देत नाही. तुम्ही नक्की राई, हिंग, जिरं, त्याच्यानंतर मिरची, लाल मिरची वगैरे, कढीपत्ता, ह्याची तुम्ही त्याला फोडणी करून आणि ह्याच्यावरती घेऊ शकता. तर आता मी आपली तयार झालेली आहे आणि इथे बॅटर आपलं तयारच आहे. इथे मी मीठ घालून आणि छान हे मिक्स केलेलं होतं आणि थोड्या वेळ आपण ठेवलं. अगोदर आपली चटणी करून घेतली, त्यानंतर आपण आता डोसे करणार आहोत. तर तवा ठेवलेला आहे. नेहमीचा रेग्युलर आपला चपाती भाकरी करण्याचा तवा आहे. थोडंसं मी तेल स्पॅच्युलाच्या साह्याने इथे तव्याला लावणार आहे. लोखंडी तवा आहे,
थोडासा चिटकतो म्हणून पहिल्या वेळेला तरी थोडंसं तेल मी घेतलेलं आहे जास्त, आणि आता जास्त तेल आपल्याला वापरण्याची गरज नाहीये. लोण्याचा सुद्धा तुम्ही स्पंज डोसा करू शकता. माझ्या चॅनलवरती मी हे डोस्यांचे प्रकार दिलेले आहे, लोणी पण वापरलेलं आहे. तर वेळ असेल, तुम्हाला आवडत असेल माझ्या रेसिपी, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की चॅनलवरती जाऊन आणि रेसिपी बघा. तर आता बघा तवा तपलेला आहे आपला. गॅस आता मी कमी केलेला आहे. ज्या साईडचा तुम्हाला डोसा हवा आहे त्या साईडचा तुम्ही इथे डोसा व्यवस्थित असा फिरवून घ्या. चमच्याच्या साहाय्याने करू शकता किंवा हाताच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही हा डोसा व्यवस्थित असा पसरवून घेऊ शकता. तर हाताच्या साहाय्याने म्हणाल तर बघा झालाय. एकदम नाजूक हा डोसा तयार होतो. थोडंसं तेल मी टाकलेलं आहे. एवढ्या पिठाचे आपले 3 डोसे तयार होणार आहे. हा पहिला एक डोसा तयार झालेला आहे, हा दुसरा, आणि आता आपण ते बेटर काढ, त्याच्यामध्ये एक डोसा इथे तयार होणार आहे. ह्या बाजूने पण आपला डोसा व्यवस्थित तयार झालेला आहे. थोडस पॅनला लावलेलं आहे तेल. आता 2 मोठे आणि एक हा छोटासा असे डोसे आपले तयार आहेत. कारण आपला लोखंडी तवा आहे. थोडस लवकर मी आता उलटलेलं आहे. चला, तरी इथे आपले 2 मिडियम साईजचे आणि छोटे एक आहे, तर असे डोसा आपल्या इथे तयार झालेला आहे. चला, तर आता चटणी तयार आहे, डोसा तयार आहे, चटणी तयार आहे. आजचं हे माझं मस्त जेवण आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मी खाणार आहे आंबा. हेच माझं दुपारचं जेवण आहे आजचं, मस्त पिकलेला आंबा. तर मंडळी, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, एखादी तुम्हाला नक्कीच आवडू शकते. जरूर बघा, चॅनलला भेट द्या, आणि अशा छान छान साध्या सोप्या सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा, इतरांना शेअर करा. परत भेटू असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.